एकाच दगडामध्ये पूर्ण एवढा भव्य अशा दगडामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आणि त्यामध्ये जाऊन हे कोरीवकाम केलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये 2 जागी रथयात्रा निघतात, एक ओडिसामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्या ह्या राजस्थानमधील उदयपूर हे या मंदिरामधून ही रथयात्रा निघाली जाते. किती सुंदर कलाकृती केलेली आहे तुम्ही बघू शकता. संपूर्ण दगडामध्ये कोरलेलं हे एक घोडा, असे विविध प्रकारचे प्राणी याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता. इकडे बघा हत्ती आहे, सुंदरपैकी गणपती कोरलेला दिसतंय. त्याच्यानंतर आपल्या तुम्ही बघू शकता संपूर्णपणे अशी ही कलाकृती लाईन प्रत्येक एक कप्प्यामध्ये ही कलाकृती दगडामध्ये कोरलेली आहे. डोळे भारावून जाणारी त्यावेळची कलाकृती कशी त्या लोकांनी या दगडामध्ये कोरली असेल. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो. मंदिरामध्ये शूट करायला काय परवानगी नाही आहे, पण एवढं सांगून देतो की या मंदिरामध्ये आपल्याला विष्णू देवताची जी काळ्या पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती बघायला भेटते. तर हे मंदिर 400 वर्षापूर्वी राजा जगतसिंग यांनी 1651 मध्ये बांधलं गेलं होतं. हा मंदिर राजस्थानमधील उदयपूर या मध्यमध्ये उभं केलेलं हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता संपूर्णपणे दगडामध्ये कोरलेला, अजूनही 400 वर्षापूर्वी जसं तुम्ही बघायला भेटतं त्याच रूपामध्ये अजून हे मंदिर पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे हजारो पर्यटक लोक ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करतात आणि संपूर्णपणे ही भव्यता पाहण्यासाठी या मंदिरामध्ये येतात. तुम्ही जास्त बोलण्यापेक्षा माझ्या मागे असलेलं हे भव्य मंदिर तुम्ही बघू शकता. 3 ते 4 मजली असलेले मंदिर आणि या मंदिराच्या आवारामध्ये आपल्या सगळ्या देवदेवतांचं दर्शन होतं. जवळजवळ गणपती, सगळ्या म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानल्या जाणाऱ्या सर्व देवांचं दर्शन ह्या आपल्याला मंदिराच्या आसपास आवारामध्ये भेटतं. माझ्या मागे तुम्हाला जे बघायला भेटतं आहे असं भव्य असं हे तेच आहे जगदीश्वर टेम्पल करून ओळखलं जातं.